काहीही बोलत आहात तुम्ही फौजदार साहेब? काहीही नाही भीमराव. काहीही नाही. याला सत्तेची ताकद म्हणतात. आणि सत्तेचं जाळं एवढं मजबूत असतं की ते कधीही कुठेही कोणालाही अडकू शकते. आणि तेच तर होतंय. म्हणून पुढच्या 1 आठवड्यापर्यंत संपूर्ण चौकशी केली जाईल आणि तोपर्यंत सगळे इथेच राहतील. आणि जर कोणी बाहेर पडला तर त्याला कायदेशीर अपराधी मानलं जाईल आणि चाळीच्या बाहेर दिसताच गोळी घातली जाईल. अरे फौजदार साहेब, हे असं काय क्रूरतेचं बोलत आहात तुम्ही? अरे काळजी करू नका, मी आहे. आणि हा भीमराव देखील आहे. मला याच्यावर इतका तरी विश्वास आहे की हा कायद्याचे तरी उल्लंघन करणार नाही. काय भीमराव? प्रचंड देवजी, तुम्हा समध्यांचं पाप लय वाढलंय. आणि जेव्हा पापाचा घडा फुटतो ना, तेव्हा समध्यांचा हिशोब होतोय. अच्छा रामजी, म्हणून आम्ही आमचा घडा एवढा मोठा करून ठेवलाय जो 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 कधी भरूच नाही. बरोबर ना प्रचंड देवजी? हे बघा, मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं. आता मी जातोय. मालक, आमच्याशी काय दुश्मनी आहे आणि आम्हासनी का त्रास देत आहे? नाही, तुम्हा लोकांशी काही वैरत्व नाहीये. उलट तुम्हा सगळ्या अपशकुनी लोकांचं नशीबच एवढं खराब आहे की तुम्ही लोक या भीमराव सोबत इथे राहता. कम नशिबी आहात तुम्ही सगळे. मोठे साहेब, मोठे साहेब. काय झालं प्रचंड देव? तुमचा अंदाज अगदी बरोबर होता. आम्ही आणि फौजदार अगदी वेळेत चाळीत पोहोचलो, नाहीतर चाळीतली काही लोक चाळ सोडून निघाले होते. जेव्हा दुनियेमध्ये पाण्याची टंचाई असते तेव्हा पाणी पिण्याचा आनंदच वेगळा असतो आणि पाण्याची चव देखील दुप्पट वाढते. आज प्रचंड देवजी, डेव्हिड सर, आज मला एक गोष्ट आठवली. माझ्या वर्गात माझे शिक्षक नेहमी मला सांगायचे की हे पूर्ण ब्रह्मांड, युनिवर्स अग्नी आणि पाण्याने मिळून बनले आहे.
पण आम्हाला हे कधीच समजले नाहीये. हा, नाही जोशीजी, कधीच नाही समजले. परंतु आत्ता मला समजले की माझे शिक्षक योग्य बोलत होते. हे जे महान व्यक्ती आपल्यामध्ये हे उपस्थित आहेत, पूजनीय प्रचंड देवजी, ह्यांनी आम्हाला सांगितले की अग्नीचा शोध का लागला माहित आहे का? म्हणजे खालच्या जातीच्या लोकांच्या वस्तीत आग लावून त्यांना जाळून टाकण्यासाठी. काय यांनी स्वतः जाऊन अस्पृश्य जातीच्या लोकांच्या वस्त्या जाळल्या आहेत. आणि आता तुम्ही आम्हाला पाण्याचा प्रयोग शिकवला. पाण्याचा अचूक उपयोग हाच आहे की खालच्या जातीच्या लोकांच्या वस्तीत पाण्याचा पुरवठा थांबवणे, जेणेकरून ते लोक तहानलेले राहावेत आणि तहान लागून मृत्यू पावावेत. अग्नी आणि पाण्यापासून बनले आहेत आणि अग्नी आणि पाण्यामुळेच मरून जावेत. ही तर फक्त सुरुवात आहे. प्रचंड देवजीने आपलं काम केलं आहे. आता तुम्हाला, मला आणि ऑफिसरला खूप सारं काम करायचं आहे. निश्चिंत रहा डेव्हिड सर. त्या खालच्या जातीच्या भीमरावला त्याची कुवत दाखवण्यासाठी जे काही करावं लागत असेल ते सर्व काही करेल हा नरोत्तम जोशी. बघत राहा तुम्ही. घ्या, झाला सगळा गडबड घोटाळा झाला. आता इथं बसून सगळे तहानेने मरा. चाळीतून बाहेर जाऊ शकत नाही की साहेबाला जाऊन सांगू, विनंती करू की तुम्ही सगळं ठीक करा. आणि आमच्या समद्यांच्या मरण्याचं कारण असल भीम. चला, एक प्रकारे चांगलंच आहे. कमीत कमी समद्यांच्या मनात जो भीमसाठी भरम बसला आहे की भीमने दाखवलेलं मार्ग परकाशाकडे जातात, ते तर भरम तुटल. आपल्या समद्यांचं एकत्र मरण एक उदाहरण बनल. त्यामुळं कोणी बी भीमनी सांगितलेल्या मार्गावर चालण्यापासून वाचल. बस, यापुढे एक शब्दही बोलू नका. आपली ही लढाई भलेही सार्वजनिक मृत्यूवर येऊन संपेल, पण ही लढाई चुकीची नाहीये, अर्थहीन नाहीये. आणि पहा, भविष्यात अशा लढायांच्या गरजा भासत राहतील. असं कसं सामूहिक मारणावर येऊन ही लढाई संपल? यामधलं कुणी बी नव्हतं. फक्त तुझी आत्या होती, तिने बघितलं होतं जेव्हा तू जन्माला आला होतास. पाऊस थांबला होता, आभाळ साफ झालं होतं. आणि दुसऱ्या सकाळच्याला 10व्या दिवसानं सूर्य दिसला होता, आणि ते बी जास्त प्रकाशा संघ. भीमपोरा, तू अपयश व्हायला नाही आलायस. ही लढाई तर आता सुरू झाली आहे. पुढं
ही लढाई लय अवघड होईल. पर तुला हरायचं नाहीये, लढायचं आहे, संघर्ष करायचा आहे, विजय व्हायचा आहे. विचार कर, काहीतरी वेगळा विचार कर. मेंदूला ताण दे. काही ना काही मार्ग नक्कीच निघल बघ. पर हरायचं नाहीये. रामजी, आता तर तुमचा मुलगा भीमराव काय विचार करतो काय नाही विचार करत. यांनी जर तुमचा मुलगा आनंद आणि तुझी सून लक्ष्मीला फरक पडत नसेल तर आम्हाला का फरक पडेल? भावांनो, चला आपण पण याकडे विचार करूया आणि या भीमाला याकडे विचार करू द्या. चला भावांनो. बाबा बरोबर बोलले. तुम्ही विचार करा, तुम्हीच काहीतरी करू शकता. तुमच्याकडे प्रत्येक अडचणीचा तोडगा आहे. ऑफिसर, जाळचं पसरवले आहे. पाण्याची गरजच अशी आहे की ते नक्कीच बाहेर येतील. आणि जसा तो भीमराव चालच्या बाहेर येतो त्याला गोळी घाला. खेळ खलास. तुम्ही निश्चिंत राहा सर. भीमरावच नाही तर या चाळीतून जो कोणी बाहेर पडेल आम्ही त्यांना गोळी घालू. आणि तसंही या भीमरावशी आमची जुनी खुन्नस आहे. जेव्हा बघावं तेव्हा कायदा समजावत असतो. आता आम्ही समजावणार सर की कायद्याची ताकद काय असते. कायद्याकडे ताकद ह्यासाठी नसते की ते आपल्या ताकदीचा उपयोग करून आपला दबाव सामान्य जनतेवर दाखवतील. खरं तर कायद्याकडे ताकद ह्यासाठी असते जेणेकरून सामान्य जनतेचं रक्षण करतील, त्यांचं आयुष्य सोपं करतील. सोपं करावीत. कसं करायचं त्यामुळे बोलत असतं. ही पुस्तकं वाचणं जरा कमी कर. पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी सामान्य जीवनापेक्षा एकदम वेगळ्या असतात. खरं तर त्यात काही बी लिहून पुस्तकाला मोठं केलं जातं. आणि आयुष्यात काही बी केल्यानं आयुष्य नाही चालत. तू तुझ्या पुऱ्या जन्मात कवा एक पुस्तक तरी वाचलंयस? वाचशील कशी? तुला तर वाचायला बी येत नाही. पर पुस्तकाच्या चुका सांगायला निघाली आहेस. लय भारी. हो, नाही वाचली पुस्तक. एक बी पुस्तक नाही वाचली. पण आयुष्य जगली हाय मी. आणि या पुस्तक वाचणाऱ्या भीमपेक्षा लय जास्त बघितलंय. आणि तुम्ही लोकांनी वाचली आहे ना पुस्तक? तर सांगा मला, तुमच्या ज्या पुस्तकात हे कायद्याचं काम लिहिलं आहे ना, काय तुमचा हा कायदा आपल्या संग तेच काम करत आहे का? लिहिलेल्या गोष्टी आणि घडणाऱ्या गोष्टीमध्ये जरा तरी समानता आहे का? दिसते का? सांगा. असामान्यतेला नष्ट करायची लढाई आहे. यासाठीच तर संघर्ष करतो आहे. बस बस बस. संघर्ष संघर्ष संघर्ष. मी तर वैतागून गेली हे ऐकून ऐकून. काय बी बोललं तुम्ही. समधी लोक संघर्षा संघ जोडता
आणि आम्ही समजे या गोष्टीला वैतागलो हाय जिजाबाई का तू प्रत्येक गोष्टींमध्ये भीमला का जोडतीस? मी आता जोडणारच, आणि जोवर जिती राहणार तोवर हेच करत राहणार, आणि ओढून ओढून समद्यासनी ऐकवत बी राहणार. अजून काही? जिजाबाई एक काम कर, तू आज जा आणि जेवढं बोलायचं आहे स्वतः संग बोल, लय बोल, जेवढी मर्जी आहे तेवढं बोल. पण ह्या वेळेला मला आणि भीमला विचार करू दे, या समस्येचा उपाय काय शोधायचा. जा. समस्येचा उपाय तर तेव्हाच निघेल बाबा जेव्हा आपण या चाळीतून बाहेर जाऊ. आणि जर आपण बाहेरच नाही गेलो तर आपण लोकांना भेटायचं कसं, आपला मुद्दा कसा मांडायचा? तुम्हासनी चाळीच्या बाहेर नाही जाऊ देणार. समद माहित असून बी तुमच्या जीवाला संकटात नाही टाकू शकत. भीम रमा बरोबर बोलत आहे. पण आत्या, इथून बाहेर गेल्याशिवाय काही होणारही नाही. तुमच्या डायरीच्या 32व्या पानावर जे लिहिलं आहे चुकीचं लिहिलं आहे तुम्ही. चांगलं वाईट मला नाही माहित. म्या तुमच्यासाठी पाणी आणायला जाणार म्हणजे जाणार. मग काय बी होऊ देत. मग मला गोळी का मारू देत. लक्ष्मी, अगं काय बोलतेस तू? येडी झालीस काय? तू बाहेर नाही जायचं, कुठंच नाही. बस तुला माझी शपथ आहे. हे ना, शब्दा बिब्दा नका देऊ तुम्ही. तुमची अवस्था बघा, कसे झालात तुम्ही. काय सांगितलं होतं डॉक्टर साहेबांनी? सांगितलं होतं ना की तुम्हाला रोज गोळ्या द्यायच्या आहेत, नाहीतर तुमची तब्येत एवढी बिघडल. मी तुमच्या तब्येतीला बिघडू नाही देऊ शकत. आणि काय शपथ, काय शपथ, काय करू मी तुमच्या शपथेचं? जर तुम्हीच नाही राहिलात तर मी जाणार. माफ करा. लक्ष्मी, तू काय बोलत आहेस? एक नवरा असून या चाळीत बाहेर या संकटात मी तुला कसं काय सोडू? अगं म्या असताना तुला काय झालं तर म्या कसा जगू मग? तेच तर मी पण म्हणते ना, एक बायको असून तुम्हाला कसं असं बघू शकत मी? तुम्ही कधी विचार केला की तुम्हाला काय झालं तर मी जगू शकन का? ठीक आहे, आपण काय ना काय याचा मार्ग शोधूया. एक दिवस औषध नाही घेतलं तर मरणार नाही म्या. आपण मिळून या संकटाचा सामना करायचा. ठीक आहे? ठीक आहे ना? सांगा की, लिहिलं आहे ना तुम्ही का शासन व्यवस्था अशी असली पाहिजे का जनतेला जर त्रास होत असेल तर ती व्यवस्था जनतेसाठी पळत यावी. मग जर आपण बाहेर जाऊ शकत नाही पण ते तर येऊ शकतात ना. लई भारी रमा, बाहेर समधी मारायला टपून बसली आहेत आणि तुला असं वाटतंय शासन इथवर चाळीत येईल आणि समद्यांना पाणी पाजल. सरकार इथे येईल किंवा नाही येणार, पण आदर्श स्थिती हेच सांगतीये.